थंडीमध्ये वाटाण्यापासून वाटाण्याचे वडे नाही केले मग तर सगळंच मिस झाल्यासारखं वाटतं. तर थंडी चालू आहेच, वाटाण्याचे वेगवेगळे प्रकार तर करून दाखवलेलेच आहेत, पण आज वाटाण्याचे वडे मी तुम्हाला करून दाखवलेले. याला वाटाणे कटलेटसुद्धा बोलले जातात. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी. आणि असे हे वडे नक्की करून बघा. खूप सोपी पद्धत आहे, काही जास्त कुटाणा नाही, अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये हे वाटाण्याचे वडे म्हणजेच कटलेट्स तयार होतात. तर चला बघून घेऊया रेसिपी. तर त्यासाठी इकडे बघा काय काय साहित्य लागणार आहेत. हे अर्धी वाटी ना वाटाणे मी शिजून घेतलेले आहेत, म्हणजे गरम पाण्यात थोडेसे उकळून घेतलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते हे किती छान प्रकारे वाटाणे शिजले गेलेत. हे बघा लगेच कसे मॅश होतात. हे खूप जास्त प्रमाणात जरा गाळ झालेत, एवढे गाळ नाही करायचे. गरम पाण्यामध्ये ठेवले होते, लक्ष गेलं नाही आणि हे चांगले प्रकारे गाळ झालेले आहेत. तुम्ही हे तेलामध्ये थोडे भाजून पण घेऊ शकता, मिरची लसूण सोबत, आणि मग मिक्सरमध्ये फिरून घ्या. त्यानंतर इकडे मी मिरची, लसूण आणि थोडेसे जिरे टाकून एक कूट केलेला आहे चॉपरमध्ये, पाहू शकता. लसूण, मिरची आणि जिरे तुम्ही उखळमध्ये याला बारीक करू शकता. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, एक छोटा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. त्यानंतर इकडे मी घेतलं आहे बेसन पीठ. बेसन पीठ आपल्याला लागण तसं टाकायचं आहे, पण 1 वाटीच्या अंदाजाने मी बेसन पीठ इथे वापरले. आणि इकडे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाचं पीठ नसेल तर पोह्याचं असं पावडर करून 2 चमचे घेऊ शकता, किंवा मग कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता. यानी वडे छान क्रिस्पी कुरकुरीत राहतात. आता काय करायचे, हे जे वाटाणे आपण घेतलेत ना, ह्याला तुम्ही मिक्सरमध्ये फिरू शकता किंवा मॅशरनी सुद्धा याला मॅश करू शकता. हे बघा किती गाळ झालेत का नाही. मी जरा उखळमध्ये याला करून घेते. आता मी उखळमध्ये हे सगळे वाटाणे जरा क्रश करून घेतलेत. तर छानपैकी याची पेस्ट तयार झाली, कारण जरा गाळ झाले होते ना त्यामुळं. आता आपण याच्यामध्ये काही साहित्य टाकूया. सुरुवातीला आपण याच्यात टाकायचं आहे लसूण मिरचीचा कूट. हा लसूण, मिरची आणि जिऱ्याचा जो कूट केला ना, तो थोडासा टाकायचा. कमी जास्त तुम्ही करू शकता आवडीनुसार. 2-4 पाकळ्या लसणाच्या आणि 1-2 मिरच्या अशा कुटून घ्यायच्या. त्यानंतर इकडे बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. खूप छानपैकी बघा बारीक चिरून घेतलेला आहे. आता हे साहित्य झाले की आपण थोडेसे याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. थोडेसे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद, अगदी थोडीच हळद टाकायची, चिमूटभर. त्यानंतर टाकणार आहोत आपण इकडे धना पावडर, थोडासा गरम मसाला. हे बेसिक मसाले, फक्त लाल मसाला वगैरे नाही टाकायचा. जर मिरची लसूण जो कूट वापरत नसेल तरच मग लाल मसाला टाका. आणि इकडे टाकणार आहोत आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकले मी इकडे. पोह्याचं पावडर करू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता. आता हे बेसन पीठ आहे, हे टाकून घेऊया. जसं लागेल तसं टाकूया, कारण जास्त प्रमाणात बेसन नको आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं. चमच्याने असं करू शकता जर व्यवस्थित जमत असेल तर, किंवा मग हाताने तर सोपं जाईल. तर मी जरा सुरुवातीला बघते चमच्याने व्यवस्थित होतं आहे का नाही, नाहीतर मग मी हाताने चोळून घेते. तर याच्यामध्ये जरा व्यवस्थित होत नाही तर हाताने आपण याला एकजीव करून घेऊया. हे बघा असं सगळं एकजीव करून घ्यायचं. मसाले वगैरे, वाटाणे, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, आणि जर लागलं तर बेसन पीठ इकडे ॲड करा. तर मला बेसन पिठाची आवश्यकता वाटते. थोडंसं बेसन पीठ टाकते, 1-1.5 चमचेच्या अंदाजाने अजून बेसन पीठ टाकले. बस आता एवढं परफेक्ट आहे. याला छानपैकी जरा आता मिक्स करून घेते आणि मग आपण याचे वडे करूया. हे बघा व्यवस्थित वडे झालेले आपले, पीठ तयार झाले. स्वच्छ हात धुवून घ्यायचं आणि गरमागरम तेलमध्ये स्लो गॅसवर हे वडे थोडे थोडे असे सेट करायचे. लहान मोठे जसे आवडतील तसे तुम्ही हे वडे सेट करा. कढाई, पॅन जितका मोठा असेल तितके हे वडे सेट होऊ शकतात. आता हा माझा पॅन ना खूप जुना आहे, मी हाच वापरते. कुठलीही फ्राय करायचं साहित्य असेल तर मी याच्यातच फ्राय करते. आणि ना सुरुवातीला 1 मिनटं द्यायचा, थोडंसं चेक करायचं खालून वडा आपला चिटकला आहे किंवा असं सुटतोय. असं सुटला गेला ना मगच वड्याला पलटी करा, कारण काय होतं मग तुटू शकतो ना वडा. त्यामुळं असं अलगद हलक्या हाताने अगोदर चेक करायचं. खालची साईड कडक झाली की मगच पलटी करायची. हे बघा कसे सुटले जातात ना वडे, हे असे चेक करायचे. लगेच घाई नाही करायची, अलटी पलटी करायची. आता हे सगळे वडे खालून कडक झाले त्यामुळं मी हे पलटी करते. खूप कमी तेलामध्ये मी हे वडे फ्राय करते, तुम्ही पाहू शकतात. आणि किती सुंदर रंग आलाय बघा.
स्लो गॅस ठेवायचा, अजिबात फास्ट गॅस नका ठेवू. जितका स्लो गॅसवर याला ठेवताना तितका आतपर्यंत छान याचा क्रिस्पीपणा तयार होतो. याचा फास्ट गॅसवर कसं वरच्यावर लगेच ते फ्राय होतात, आतून सगळा कच्चापणा राहू शकतो. त्यामुळं ना स्लो गॅसवरच याला वेळ द्या. आता पुन्हा एकदा 1 मिनटं द्यायचं, चेक करायचं. खालची साईड कडक झाली की मग पलटी करूया. आता ह्या दोन्ही साईड व्यवस्थित कडक झालेल्या आहेत बघा. मस्त झाल्यात का नाही, एकदम कडक. अजिबात कुठेही वडा तुटला नाही, काय नाही, कारण ह्याला थोडासा वेळ द्यायला लागतो सुरुवातीला. आता हे क्रिस्पी झालेले आहेत. असे लालसर सुनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचं. तेलसुद्धा मी इकडं कमीच वापरले. चला आता झालेलं आहे परफेक्ट. आपण याला काढून घेऊया. ह्या असा रंग येईपर्यंतच फ्राय करायचा, जास्त काही फ्राय नाही करायचं. स्लो गॅस ठेवला की व्यवस्थित मग फ्राय होतात. असं थोडंसं हलका हलका दाब द्यायचा, म्हणजे कसं आतपर्यंत शेकले जातात. आणि हा वडा आपला झाला आहे तयार. काढून घेते आता सगळे वडे एक एक करून. सुंदर असे हे वाटाण्याचे वडे तयार झाले आहेत. सगळे वडे काढून घ्यायचे. खूप कमी वेळामध्ये होतात, काही झंझट नाही, काय नाही. फक्त वाटाणे थोडेसे शिजून घ्यायचे आणि थोडे मसाले टाकायचे, बस. सगळे काढून घेतलेत. आता तुम्ही बघा, मी परत वड्याचे कसे सेट करते. असे छोटे छोटे गोळे घ्यायचे तळ हातावर आणि असं 4 बोटाच्या साहाय्याने याला सेट करायचं. स्लो गॅस ठेवायचा. तेलसुद्धा मी थोडंच वापरलं आहे. आता 3 वडे परत एकदा सेट करते आणि यालासुद्धा थोडा वेळ द्यायचा. कडकपणा तयार झाला की मग पलटी करायचं. हे असं, हे बघा झालेले आहेत. आता आपले हे वडे सगळे खाण्यासाठी तयार. ह्यालासुद्धा आता व्यवस्थित फ्राय करून घेते आणि मग आपण गरमागरम हे वडे प्लेटमध्ये सर्व करूया. मस्त झालेले आहेत क्रिस्पी कुरकुरीत वाटाण्याचे कटलेट्स. छानपैकी मस्त व्यवस्थित वेळ देऊन ह्याला चांगले कडक करायचे. बघा किती सुंदर रंग आलाय का नाही. असा रंग येईपर्यंत याला फ्राय करा. आता गरमागरम आपण प्लेटमध्ये याला सर्व करूया. तर तुम्ही बघू शकता आपले हे वाटाण्याचे कटलेट्स किती सुंदर दिसतात बघा. पाहता क्षणी कुणाचंही मन होईल खायचं, इतकं छान झालेत. एकदम क्रिस्पी आहेत, कुरकुरीत आहेत. विशेष म्हणजे एकदम चवदार आहेत, टेस्टी आहेत. वाटाण्याचा सीझन चालला आहे, करून नक्की बघा वाटाणे पासून एक कटलेट्स. चला आपण ह्याचा ना जरा आवाज चेक करूया. तुम्ही आवाज चेक केलाच असेल, किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेत का नाही. अंदाजा लावू शकता याचा क्रिस्पीपणा किती झालेला असेल. तर हे असे वाटाण्याचे कटलेट्स करून नक्की बघा. आणि सोपे आहेत, काही म्हणजे असं जास्त काही विशेष मसाले नाहीत. आणि पाहू शकता तुम्ही, हे बघा आतून स्टफिंग, बेसन, तांदळाचं पीठ मस्तपैकी आपण टाकलेलं आहे. एकदम छान शिजून निघलेलं आहे. याला चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि टिफिनला नेऊ शकता. केचपसोबत, गरमागरम चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता. कोणी पाहुणे आले, गेस्ट आले तर असे लगेच झटकीपट बनवून त्यांना नाश्ता म्हणून देऊ शकता. हे बघा आता केचपसोबत ना मला खूप आवडतात. तर तुम्ही नक्की करून बघा. गरमागरम चहासोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. आणि बघा थंडीचे दिवस चालू आहेत, वाटाणे तर सगळीकडे भेटायला लागलेत. तर घेऊन या वाटाणे आणि बनवा असे कटलेट्स. सगळेजण आवडीने खातील. नेहमी आपण आलू पकडे वगैरे खाऊनसुद्धा बोर होतो. थंडीच्या दिवसातच असं आपल्याला वाटाण्याचे साहित्य पदार्थ खायला भेटतात. तर मी तर आज बनवलेले आहेत हे वाटाण्याचे कटलेट्स. तुम्ही पण नक्की करून बघा. रेसिपी तुम्हाला त्यामुळं दाखवली आज. खूप सोपी आहे आणि खायला वडे खूप छान आहेत. तर आता मी चहा बनवणार आहे, चहासोबत याचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला. आणि चॅनलला आपल्या बघत राहा, व्हिडिओला लाईक करत राहा आणि असेच मस्त मस्त रेसिपी मी तुम्हाला दाखवत राहीन. आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तर बघा किती मस्त झालेत का नाही, एकदम कुरकुरीत हिरवेगार असे हे वाटाण्याचे कटलेट्स. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते बघा. मस्त तिखट झणझणीत झालेत आणि क्रिस्पी कुरकुरीत इतके लागतात ना. वरची म्हणजे जो स्किन आहे ना तो छान कुरकुरीत झाला आहे. तर चला आता मी घेते खाऊन. तुम्ही पण या सगळे खायला. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा रेसिपीसोबत. मस्त रहा आणि काळजी घ्या.